शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी, शाश्वत शेतीसाठी आणि जागतिक स्पर्धात्मकतेसाठी ऑल फॉर एग्रीकल्चर 226 ही परिषद शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची ताकद देण्याकरता नवा टप्पा ठरणार असणे. अध्यक्ष महाराज, खूप साऱ्या योजना आणि त्याच्या घोषणा या सरकारच्या माध्यमातून सातत्याने होताना आपण पाहतोय. अध्यक्ष महाराज, विशेष करून शेतीशी महत्वाचं निगडीत असलेलं जे सौर ऊर्जा आता माननीय मुख्यमंत्री सातत्यानं घोषणा करतात, जाहीर करतात की आता पुढचा काळ आम्ही 24 तास विद्युत देणार. आता जे सौर ऊर्जा शेतकऱ्यांना दिली जाते त्याचा गवगवा केला जातो. अध्यक्ष महाराज, एक प्रकारची ही फसवी योजना राज्य सरकार आणतंय का? कारण की यांचे जे काही हे जे कॉन्ट्रॅक्ट ज्या लोकांना दिलं जातं ते लोकच अस्तित्वात राहतात की नाही राहत हा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, सौर ऊर्जेच्या नावाने शेतकऱ्यांनी पैसे भरलेत, पण 6-6 महिने, 7-7 महिने, 8-8 महिने ते त्याला कनेक्शनच देत नाही आणि मग त्या शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये निराशा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष महाराज, काय या सौर ऊर्जाचं गाजर या विशिष्ट कंपन्यांना पोट भरण्यासाठी, त्यांचे खिसे भरण्यासाठी आहे का? शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेली व्यवस्था आहे. एकीकडे शेती पंपाला आपण विद्युत माफ केलं, पण अध्यक्ष महाराज ती परिस्थिती काय आज आहे? अनेक शेतकऱ्यांच्या शेतातले जे ट्रान्सफॉर्मर जेव्हा जडतात त्याला ट्रान्सफॉर्मर पण लावून दिलं जात नाही आणि आता म्हणतात की तुम्हाला मोफत आहे तर साधं फेज गेला तर फेज पण लावून देत नाही. आणि अध्यक्ष महाराज, शेतकऱ्याला जीव मुठीत घेऊन ते फेज लावायला लागतं आणि अनेकांचा जीव त्याच्यामध्ये जातं, असं चित्र आपण पाहतोय. ऊर्जा विभागाच्या माध्यमातून तर काय झाला, तो आता पवार इतका सिनियर आमदार झाला. अध्यक्ष महाराज, अभिमन्यू बसून घ्या. अभिमन्यू पवार काय पीएचा आमदार, आमदाराचा सिनियर आमदार असं झाला. त्याच्यामुळे आता तो सगळ्यांना धमकवत राहतो विधानसभेत. तर अध्यक्ष महाराज, ही सौर ऊर्जा एक मोठा भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या नावाने या सरकारच्या माध्यमातून राबवला जातोय आणि शेतकऱ्याला लुटलं जात आहे हा आरोप नाही. अध्यक्ष महाराज, हे वस्तुस्थिती आहे. केंद्र आणि राज्य सरकार या माध्यमातून योजना राबवते. अध्यक्ष महाराज, जनतेचा पैसा राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीत जो जातो जीएसटीच्या माध्यमातून, अध्यक्ष महाराज, त्या पैशाची उधळपट्टी कशी केली जाते आणि सौर ऊर्जेच्या नावाने हे कसं एक मोठं करप्शन या राज्यामध्ये सुरू आहे हे या ठिकाणी मी काही आकडेवारी सांगून मी अध्यक्ष महाराज आपल्याला सांगू इच्छितो. अध्यक्ष महाराज, सरकारचे नवे ऊर्जा धोरण वीज निर्मिती मजबूत करण्याचा दावा प्रत्यक्ष नवीकरणीय ऊर्जेचा उत्पादन संभाव्य क्षमतेच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे ऊर्जा योजनेमध्ये सरकारची जबाबदारी काय असा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातील पवन ऊर्जा क्षमता सुमारे 9,800 सौर प्रकल्पाची जी स्थिती आहे त्याला 786 मेगावॉट सरकारने मोफत विद्युत आपण शेतकऱ्यांना विद्युत पंपाची दिलेली आहे शेती पंपासाठी. पण हा सौर ऊर्जाचा गाजर जो आहे तो शेतकऱ्यांचा घात करतोय. आपल्याला अध्यक्ष महाराज एक गोष्ट या निमित्तानं मंत्री महोदयांना सांगेल की जसं धान उत्पादक शेतकरी आहे त्याला जे पाणी, कारण की आता याला सौर ऊर्जाची एक मर्यादा आहे किती खोलातून पाणी ओढायचं आणि ते पाणी ओढलंच जात नाही. शेतकऱ्यांना त्याचा गाजर दाखवून आपण कागदावर सजवतो की आम्ही आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता आम्ही 100% विद्युत तयार करून दिलेली आहे असं. पण अध्यक्ष महाराज, आपण एक गोष्ट पाहिली असेल की राज्यामध्ये दरवर्षी 1 लाख शेतकऱ्यांना आपण सौर ऊर्जा देतो असं आपण जाहीर केलं. मग राज्यामध्ये विद्युत पंपांचे कनेक्शन आपण किती शेतकऱ्यांना दिलेले आतापर्यंत तो आकडा एकदा जाहीर केला पाहिजे. गेल्या 3-4 वर्षामध्ये आपण जसं 1-1 लाख शेतकऱ्यांना देतोय तर मग हे शेतकरी आले कुठून हा पण प्रश्न निर्माण होतोय. मग तुम्ही एकतर अर्धा एकराचा शेतकरी असेल, एकराचा शेतकरी असेल, त्याच्या 3 भावांना तुम्ही देता का वेगळं वेगळं? तसं करताय का? मग त्याला पाणी कुठून येत आहे? पाणी ओढलं जात आहे की नाही? फक्त सबसिडी त्या वेंडरला दिली जावी आणि त्याची लूट व्हावी आणि मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या तिजोरीतून त्या वेंडरला पैसे द्यावेत अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलेलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर या प्रस्तावाच्या माध्यमातून आपल्याला उत्तरातून द्यावं लागणार आहे.
आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, याला अजून अधिक माहिती पाहिजे असेल तर सौर ऊर्जेमध्ये ज्या पद्धतीनं शेती पंपामध्ये शेतकऱ्यांना फसवण्याचं काम हे सरकार करते आहे आणि मोठ्या प्रमाणात राज्याची तिजोरी लुटण्याचं काम आपण करता, त्याच्या आकडेवारी माझ्याजवळ आहे. आपण तुमच्या उत्तरामध्ये द्यावं. मी जास्त वेळ न घेता, कारण की आमचा विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर मला खूप बोलायचं असल्यामुळे मी याच्यावरचं एक भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना हमी शेती पंपाच्या विद्युतसाठी आपण कशी देणार आणि 24 तास कशी देणार, विद्युत दिली पाहिजे. या 8 तासाची विद्युत तुमची मधातच लाईन ट्रिप होते, तुमचं होते, शेतकऱ्यांचं पाणी शेतामध्ये जात नाही. आणि म्हणून 12 तास कमीत कमी या सत्ता पक्षाने आणलेल्या ठरावावर आपण उत्तर देता, जरी 12 तास तरी आम्ही तुम्हाला 24 तास तर तुम्ही देऊ शकणार नाही, तरी 12 तास लाईन आमच्या शेतकऱ्यांना आपण मिनिमम दिली पाहिजे, ही मागणी मी या निमित्तानं करतोय.